जगत में एक होता है नायक और एक होता है खलनायक। बॉलिवूडचा खलनायक संजू बाबा। तुम क्या लेके आए थे और क्या लेके जाओगे? वास्तवातही त्याच मार्गाने चाललाय। सर्वशक्तिशाली, सर्वशक्तिमान कांचा। 1993 सालच्या बॉम्बस्फोट प्रकरणी कोर्टानं त्याची पुन्हा एकदा तुरुंगात रवानगी केली आहे। त्याच्या शिक्षेच्या सुनावणीनंतरच त्याच्या शूट होत असलेल्या सिनेमाचं भवितव्य संकटात सापडलं। 4 महिन्यांची मुदतवाढ मिळाल्यानंतर संजू बाबानं काही सिनेमांचं शूटिंग पूर्ण केलं। क्या इतना खुन्नस दे रही है तू? तेरा रघुई तो खड़ा है ना तेरे सामने। संजयला सुनावलेल्या शिक्षेमुळे निर्मात्यांचे जवळपास 278 कोटी पणाला लागलेत। यापूर्वी जेव्हा संजय दत्त तुरुंगात गेला तेव्हा त्याच्या करिअरला फटका बसला होता, पण आधी वास्तव। 50 तोला कितना? 50 तोला। अरे उधर मत चलो, अभी साफ किया है। आणि त्यानंतर मुन्नाभाईच्या रूपानं त्यानं प्रेक्षकांचं प्रेम परत मिळवलं। क्रिकेट अपन को सुनना पड़ेगा। तुम बहुत मस्त काम करते हैं मकसूद भाई। पेशेंट लोग जब ठीक म्हणूनच संजयनं लवकरात लवकर जेलमधून सुटावं अशी इच्छा बॉलिवूडमधल्या अनेकांनी व्यक्त केली। संजय दत्तचा पोलीसगिरी हा सिनेमा प्रदर्शनाच्या उंबरठ्यावर आहे। 5 जुलैला पोलीसगिरी प्रदर्शित होईल। सरेंडर केल्यानंतर प्रदर्शित होणारा संजय दत्तचा हा पहिलाच सिनेमा असेल। निलिमा कुलकर्णी, IBN लोकमत, मुंबई।